हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सगळ्यांना आवडणारी अशी झटपट आळूची वडीची रेसिपी बघणार आहे. आता ही आळूची वडी प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने बनवतं. तर आळूला एक खवखवपणा असतो, जो की खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये खवखव होते. तर ती होऊ नये त्यासाठी आपण यामध्ये चिंचेचा वापर केलेला आहे. आता इथे चिंच आणि गूळ एक 10 ते 15 मिनटं भिजत घालायचं, अगदी व्यवस्थित सॉफ्ट होऊन द्यायचं. आणि आता इथे वाटण्यासाठी आपण लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक वाटून घ्यायची. त्याआधी आपण पानं एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर इथे बेसन पिठामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, धण्या जिऱ्याची पूड टाकायची, हळद टाकायची आणि वाटलेला जो काही मसाला असेल तो टाकायचा आणि लाल तिखट टाकायचे. आता इथे आपण कुरकुरीत होण्यासाठी तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकतो. आता इथे आपण भिजत घातलेलं चिंचेचं कोळं पाणी ह्यामध्ये ॲड करणार आहे. हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता हे जे बॅटर आहे ते अगदी खूप घट्टही करायचं नाही आणि खूप फ्लोईंगही करायचं नाही आहे. आपल्याला पानांना व्यवस्थित एकसारख्या त्या लावता येईल ह्या पद्धतीने आपण ते मिश्रण तयार करून घेणार आहे. आता इथे आपण त्याच्या मागचं जे शीर असतात त्या काढून घ्यायच्यात आणि अगदी तुम्हाला तशाच जर शीर दाबून काढता येत नसतील तर सहज आणि हलक्या हाताने त्यावरनं लाटणं फिरून घ्यायचे. आता इथे आपण पानांना सगळीकडनं एकसारखे बेसनाचं पीठ लावून घ्यायचं आहे. आता इथे पानं ॲड करताना त्या उलट्या बाजूने टाकत जायचे आणि मग त्याला बेसन लावायचे. आता इथे ह्या पद्धतीने मी आळूची वडी तयार करून घेणार आहे. आता ही वडी आपण एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायची. आता काही जण ही डायरेक्ट कट करूनही फ्राय करतात, पण वाफवून घेतल्यानंतर त्याची चव अजूनच छान येते. आता आळूचे पानं घेताना शक्यतो काळ्या पाठाचे जे पानं असतात ते सिलेक्ट करायची, म्हणजे ते जास्त खवखव करत नाही आणि त्या टेस्टलाही खूप छान असतात. आता ही आळूची वडी आपण ब्रेकफास्टसाठीही काही ठिकाणी खाल्ली जाते, इव्हनिंग स्नॅक्ससाठी खातात किंवा मग तुम्ही डाळ भात केला असेल तर त्यासाठी तोंडी लावायलाही खूप छान ऑप्शन आहे, जसं चटणी आपण तोंडी लावतो त्या पद्धतीने. आता इथे चाळणीमध्ये ही वडी ठेवून खाली पाणी गरम करायला ठेवायचे. पाणी अगदी व्यवस्थित गरम झालं की मग ही चाळण त्यावर ठेवायची आणि 10 ते 15 मिनटं आपण चांगली वाफून घ्यायची. आता वाफून झाल्यानंतर थंड होऊन द्यायची आणि मग त्याला आपण कट करून घ्यायचे. या पद्धतीने आपण कट करायचे. आता किती पातळ आणि जाड हवे त्या साईजप्रमाणे आपण कट केलेलं आहे. आता हे आपण डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता किंवा फक्त तडका मारला तरीही चालतं. तेल गरम करून त्यावरती टाकून आपण जिरं मोहरीही त्यामध्ये ॲड करू शकतो. आता इथे आपण आपल्या आवडीनुसार कितपत आपल्याला क्रिस्पी हवेत त्या पद्धतीने आपण ह्या तळून घेणार. अगदी ह्या क्रिस्पी होतात, खायलाही खूप छान लागतात. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला असं छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. बाय.